मी कोल्हापुरातून आहे। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट देण्यात येत आहे। गोकुळ प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेटची गरज काय आहे असा सवाल त्यामुळे आता उपस्थित केला जातोय। मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। हलाल सर्टिफिकेटमुळे नवा वाद निर्माण होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत भूषण पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भूषण, नक्कीच गोकुळ दूध संघाचे जे तूप, लोणी, दूध पावडर असे प्रॉडक्ट्स आहेत, अशा प्रॉडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट आहे ते घेण्यात आलेलं आहे। मार्च 2025 मध्ये हे सर्टिफिकेट आहे ते घेण्यात आलेलं आहे, ज्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नवीद मुश्रीफ या गोकुळ संघाचे अध्यक्ष होते। आणि त्यामुळे एकूणच आता एका बाजूला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच हा मुद्दा आहे तो समोर आलेला आहे। आणि त्यामुळे येत्या काळात हा मुद्दा वाढण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या सगळ्या हलाल सर्टिफिकेटवर हिंदुत्ववादी संघटनांचा कायमच आक्षेप असतो। आणि गोकुळ दूध संघाच्या या सगळ्या प्रॉडक्ट्सना हलाल सर्टिफिकेटची गरज काय असा देखील सवाल आता हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे येत्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा आहे तो वादग्रस्त ठरणार असं पाहायला मिळत आहे। निश्चितच भूषण, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।